विविध भारती पुणे ठळक बातम्या. महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मतदानासाठी मतदार ओळखपत्रासह 12 पुरावे ग्राह्य धरले जाणार आहेत. राज्य निवडणूक आयोगाच्या वतीनं ही माहिती देण्यात आली. यामध्ये पासपोर्ट, आधार ओळखपत्र, वाहन चालवण्याचा परवाना, आयकर विभागाकडील पॅन ओळखपत्र, राष्ट्रीयकृत बँका अथवा टपाल खात्याची खातेदाराची छायाचित्रासह असलेली खातेपुस्तिका, सक्षम प्राधिकाऱ्यानं दिलेला फोटोसहित अपंगत्वाचा दाखला, राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेखालील फोटो असलेले ओळखपत्र आदी कागदपत्रांचा या पुराव्यांमध्ये समावेश आहे. राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी गुरुवारी दिनांक 15 जानेवारीला सर्व संबंधित मतदान क्षेत्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आल्याची अधिसूचना राज्य शासनानं प्रसिद्ध केली आहे. ही सार्वजनिक सुट्टी संबंधित महानगरपालिका निवडणूक क्षेत्रातील कामानिमित्त मतदारसंघाबाहेर असलेल्या मतदारांनाही लागू राहणार आहे. निवडणुकीच्या प्रचाराला आता वेग आला असून या निवडणुकीमध्ये उमेदवार आधुनिक तंत्रज्ञान आणि डिजिटल साधनांचा प्रभावी वापर करताना दिसत आहेत. भारतीय जनता पक्ष पुणे शहरात आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित चित्रफितींच्या माध्यमातून केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांचा प्रचार करत आहे, तर काँग्रेस पक्षाकडून सोशल मीडिया सेलच्या माध्यमातून डिजिटल प्रचारावर भर देण्यात येत आहे. विविध समाज माध्यमांवर रील्स, व्हिडिओ आणि डिजिटल संदेशांच्या माध्यमातून पक्षाची भूमिका मतदारांपर्यंत पोहोचवली जात आहे. सातारा इथं झालेल्या 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या डिजिटल स्मरणिकेचं प्रकाशन सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते काल करण्यात आलं. ही डिजिटल स्मरणिका 18 लाख लोकांपर्यंत पोहोचवली जाणार आहे. याशिवाय साहित्य संमेलनाच्या संकेतस्थळावरून ही स्मरणिका डाऊनलोड करता येईल. डिजिटल स्मरणिका हे या संमेलनाचं आगळंवेगळं वैशिष्ट्य ठरलं आहे. पुणे जिल्हा क्रिकेट संघटनेच्या मान्यतेनं एसके करंडक आंतरक्लब 13 वर्षाखालील गटाच्या 20-20 क्रिकेट स्पर्धा काल पार पडल्या. संकर्षण खांडेकर यानं केलेल्या नाबाद 90 धावांच्या खेळीमुळे स्पेशलाइज्ड क्रिकेट क्लबनं पुणे पोलीस बॉईज संघाचा 5 गडी राखून पराभव करत विजेतेपद पटकावलं. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या उद्या सकाळी 8 वाजता.